बातमी पिंपरीतून आहे। पिंपरीच्या मोशी कचरा डेपोजवळ इमारत कोसळलेली आणि याच इमारतीमध्ये जवळपास 14 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। बचाव कार्यासाठी अग्निशमन दल हे घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि हीच ती इमारत आपण जी दृश्यांमध्ये बघतोय ती 14 जण या ठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। या संदर्भात संपूर्ण अपडेट्स आपण घेणार आहोत। लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी घटनास्थळी उपस्थित आहेत। लक्ष्मण, 14 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते, काय आत्ताचे अपडेट्स आहेत या संपूर्ण घटनेसंदर्भात? वर्षा, नक्कीच मी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेला आहे। आपण बघू शकताय की समोरची जी बिल्डिंग आहे, कचरा डेपो बसली हे बिल्डिंग आहे, ती बिल्डिंग पूर्णपणे कोसळलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। एनडीआरएफचे जवान जे आहेत या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत, पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झाले। मात्र ही घटना कळल्याच्या नंतर आजूबाजूचे लोक जे आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल झालेलं चित्र जे आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मात्र अगदी मोठा पाऊस या ठिकाणी सुरू आहे। आता बचाव कार्य जे आहे ते बचाव कार्याला या ठिकाणी सुरुवात होते। मात्र अडचण अशी येते की या बिल्डिंगच्याच मागे कचरा डेपो मोठा आहे, त्यामुळे पूर्णपणे कचरा जो आहे तो पूर्ण बिल्डिंगवरती पाठीमागून आलेला आहे। त्यामुळे हे सर्व जेसीबीच्या माध्यमातून या ठिकाणी आलेला कचरा आहे तो आता हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू असलं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता हा सर्व कचरा बाजूला करून ह्या बिल्डिंगच्या मधून आता जवळपास 14 लोक अडकण्याची शक्यता अशी वर्तवण्यात आलेली आहे। मात्र सध्या या ठिकाणी घटनास्थळी एनडीआरएफचे जवान असतील, त्याचबरोबर ती पोलीस पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेले आहे। आता शोध कार्य जे आहे या ठिकाणी शोध मोहीम सुरू झाली। मात्र पाऊस सुद्धा कोसळत असतानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी निश्चितच पाऊस कोसळत असल्याने इथं खरं तर शोधकार्यादरम्यान या बचाव कार्यादरम्यान अनेक अडथळे येत आहेत। ही बिल्डिंग खरं तर कोसळल्याची माहिती मिळते। 14 जण अडकल्याचं कळतंय।